गुंड निलेश घायवळचा आमदार राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हायरल व्हिडिओमध्ये राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय। या व्हिडिओमुळे तर जामखेडमधील यात्रेत दोघे एकत्र फिरत असतानाचा दिसतंय। दरम्यान नागपंचमीच्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं कळतंय आणि नागपंचमीच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी गुंड निलेश घायवळ हा आमदार राम शिंदेंसोबत फिरताना दिसतोय। त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच चर्चाही रंगलात। दरम्यान याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे अतुल लोंढे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। लोंढे सर, आपण बघतोय एक गुंड आमदारासोबत फिरताना दिसतोय, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, तुमची काय प्रतिक्रिया? असं की यांना लपवून त्यांना दाखवा अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। महाराष्ट्राच्या कायद्या सुव्यवस्थेचे किती धिंडवडे निघालेले आहेत हे सुद्धा स्पष्टपणे समोर आलेलं आहे। कधी पार्थ अजित पवार गुंडांकडे जाऊन सदिच्छा भेट घेतात, आता तर हे खुल्लेआमपणे यांच्यासोबत फिरायला लागलेले आहे। कसब्याच्या निवडणुकीमध्ये पोलिसांनी गुंडांना सोडून त्यांच्याकडनं पैसे वाटण्याचं काम केलं होतं, तेही पकडले गेलेले होते। तर अनेक ठिकाणी या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे याच्यामध्ये भाजपचा पाठिंबा ह्या लोकांना दिसतोय। म्हणून ड्रग्स सारखे एवढे मोठे प्रकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये घडतात आहे। महिला मोठ्या प्रमाणावर गायब आहे, 1 लाखापेक्षा जास्त महिला या महाराष्ट्रातून गायब आहे। त्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तर काय? कोयता गँग बिंदासपणे फिरून लोकांवर वार करणार नाही तर काय? हे सगळं जे आहे हे सरकारचा पाठिंबा, जो भाजपचं सरकार आहे त्याचा पाठिंबा असल्याचं कसं शक्य आहे? सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही। सरकारचं अभय त्यांना स्पष्टपणे दिसत आहे आणि त्याचाच परिणाम आहे की सामान्य माणसं हा भीतीग्रस्त झालेला आहे। लोंढे सर, पण राज्यामध्ये एकीकडे गुन्हेगारी वाढताना दिसते तर दुसरीकडे जे गुंड आहेत ते राजकारण्यांसोबत फिरताना दिसून येत आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि याच्यामध्ये आता या गुंडांना राजकारण्यांचं अभय मिळतंय की काय असाही सवाल उपस्थित होतोय। बिलकुल, यांना अभय मिळतंय की काय, सवाल काय आहे स्पष्टपणे समोर दिसत आहे। असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांचे होल्डिंग लावले जातात, त्यांच्यासोबत फोटो असतात, त्यांच्यासोबत उघडपणे फिरताना दिसत आहेत, त्यांचे संबंध स्पष्टपणे दिसत आहेत। विरोधी पक्षाच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांचे फोटो, त्यांचे सगळे व्हिडिओ जे आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत दिसत आहेत। हे सगळं एकदम स्पष्ट आहे, दिस इज ओपन अँड शट केस। हे सरकार गुंडांचं सरकार झालं की काय? पण लोंढे सर, मग तुम्ही हा जो मुद्दा आहे याला कसं उचलून धरणार आहात? कशा पद्धतीने लोकांमध्ये हा मुद्दा नेणार आहात? बिलकुल, लोकांमध्ये आम्ही हा मुद्दा स्पष्टपणे मांडणार, लोकांसमोर या गोष्टी ठेवणार। हाऊस असतं तर हाऊसमध्ये पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात उचलल्या गेल्या असत्या, आम्ही उचलल्याही तेव्हा हाऊस असताना। पण आता निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये जनतेसमोर हा मुद्दा जो आहे, हा प्रश्न जो आहे तो आम्ही नक्की मांडणार। ड्रग्स हा मोठा विषय संपूर्ण शहरांमध्ये झालेला आहे। शाळेतल्या मुलांपर्यंत ड्रग्स पोहोचू दिल्या जात आहेत। मग या महाराष्ट्राचं झोपला आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो। आज प्रत्येक पालक जे आहे ते धास्तावलेले आहे की आपले मुलं ड्रग्सच्या आहारी गेले आहेत का? हा मोठा प्रश्न झालाय महाराष्ट्रामध्ये। त्या महाराष्ट्रामध्ये जिथून शिक्षणाचा पाया रोवला गेलेला आहे, वैचारिक पाया रोवला गेलेला आहे, त्या महाराष्ट्राला खराब करण्याचं काम केलं गेलेलं आहे महायुती सरकारकडनं। निश्चितच लोंढे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर अतुल लोंढे यांनी या ठिकाणी आरोप केल्याचं पाहायला मिळतंय, सरकारचं अभय मिळतंय, या गुंडांना आश्रय मिळतोय आणि त्यामुळेच गुंडगिरी वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघितले तर याच्यामध्ये गुंड निलेश घायवळ हा सत्ताधारी आमदारासोबत फिरताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।